आरक्षणाच्या मुद्द्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, हा संघर्ष नैसर्गिक. राज्यकर्त्यांनी राजासारखं मन ठेवून सर्वांच्या हिताचा निर्णय घ्यावा. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे वातावरण तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या तथा राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या संघर्षावर महत्त्वाचे मत व्यक्त केले. आरक्षणावरील संघर्ष हा नैसर्गिक आहे, त्यामुळे राज्यकर्त्यांनी राजासारखे मन ठेवून सगळ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायला हवा, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य करत शासन निर्णय GR जारी केले. मात्र या GRवर ओबीसी नेत्यांसह मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून बंजारा समाजाने आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावर वातावरण तापलेलं असताना पंकजा मुंडे यांनी उपरोक्त विधान केलेलं आहे. ओबीसी मराठा संघर्ष आहे, मात्र ज्या पद्धतीने तो मांडला जातोय त्या पद्धतीने मला पाहायला मिळत नसल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटले. मी तसे चष्मे लावून फिरत नाही. मी एखाद्या माणसाकडे बघत असताना जातीचा रंग पाहत नाही, त्यामुळे कदाचित तसे मला दिसत नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. अनेक समाज वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षण मागत आहे, तिथला समाज विरोध करतो हे नैसर्गिक आहे. जसे त्यांचे मागणे नैसर्गिक तसा विरोधही नैसर्गिक. यातून मार्ग काढणे हे नेत्याचे कर्तव्य आहे. आत्ताच्या राज्यकर्त्यांनी राजासारखे मन ठेवून सगळ्यांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे. सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांना कुठेही धक्का न लागता निर्णय घ्यायला हवा, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. हे मानव निर्मित संकट आहे, त्यामुळे देवाचा धावा मी याच्यासाठी करेन की अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, अनेक ठिकाणी पूल तुटलेला आहे, गावाचा संपर्क तुटला आहे. त्या लोकांना धीर द्यावा आणि त्यांना मदत करण्याची सरकारमध्ये इच्छा तर आहे, ती शक्ती पण द्यावी, हे महत्वाचं आहे. बाकी तर आपण माणसाशी भांडत राहणार, त्याला देवाला काय त्रास द्यायचा आहे. तर बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गात आरक्षणाबाबत त्यांच्या मागणीमध्ये न्याय आहे. ते त्यांना वाटतं की गॅझेट जर यांना लागू राहिलं एका समाजाला तर आम्हालाही लागू करावं, पण ह्याला संविधानाच्या चौकटीमध्ये बसेल तेच निर्णय फायनल होत असतात. आपल्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं स्ट्रॉंग संविधान या देशाला दिलंय की कोणी माणूस सामाजिक पद्धतीने मागासलेपणाचा शिकार होऊ नये असं ते बनवलेलं आहे. जे होईल ते आता संविधानिक पद्धतीने होईल. भाषणं आम्ही करणं किंवा कोणी त्याच्यावर स्टेटमेंट करण्याने ते होणार नाही. जे संविधानिक गोष्ट बरोबर आहे ते होणार आहे, पण त्यांचं म्हणणं रास्त आहे. बंजारा समाजाचं म्हणणं रास्त आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.